मालेगावात मोटरसायकल चोरीचा पर्दाफाश, 99 चोरींची कबुली, 11 मोटरसायकली हस्तगत. मालेगाव शहरात वाढत्या मोटरसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका संशयिताला ताब्यात घेत चौकशी केली असता तब्बल 99 मोटरसायकल चोरीची कबुली समोर आली असून आतापर्यंत 11 चोरीच्या मोटरसायकली, अंदाजे 5,90,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील मालेगाव शहरासह तालुक्यातील मोटरसायकल चोरीच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी आणि अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री सूरज गुंजाळ यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आवश्यक सूचना व मार्गदर्शन केले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री राहुल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने जाफरनगर परिसरात सापळा रचून संशयित मुद्दसीर अहमद जमील अहमद उर्फ मुद्दसीर वायरमन वय 30 राहा जाफरनगर मालेगाव यास ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी साथीदार मुंजू फिटर राहा नूरखा मालेगाव याच्यासोबत मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली असून साथीदार सध्या फरार आहे. आरोपीच्या ताब्यातून होंडा युनिकॉर्न, होंडा शाईन, बजाज पल्सर, सुझुकी ॲक्सेस स्कूटी, रॉयल एनफील्ड बुलेट आणि बजाज डॉमिनार अशा एकूण 11 चोरीच्या मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी मालेगाव तालुका, नांदगाव आणि चाळीसगाव रोड पोलीस ठाणे येथे संबंधित गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास मालेगाव तालुका पोलिसांकडून सुरू आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यात येत असून आणखी चोरीच्या मोटरसायकली हस्तगत होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलीस निरीक्षक राहुल मोरे, PSI दत्ता कांभिरे, पोलीस हवालदार सुभाष चोपडा, विशाल गोसावी, शरद मोगल, श्याम पवार, संदीप राठोड, सुधाकर बागुल, सचिन वराडे, संदीप महाजन, आबा पिसाळ, योगेश कोळी तसेच तांत्रिक विश्लेषण शाखेचे हेमंत गिलबिले आणि प्रदीप बहिरम यांच्या पथकाने ही कारवाई केली. नागरिकांनी मोटरसायकल खरेदी करताना वाहनाची कागदपत्रे, इंजिन व चेसिस क्रमांक तसेच नंबर प्लेटची पडताळणी करावी. संशयास्पद किंवा कमी किमतीत चोरीचे वाहन विक्रीसाठी आणले असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन नाशिक ग्रामीण पोलिसांनी केले आहे. 24x7 न्यूज रिपोर्ट, सत्य, वेग, विश्वास. मुख्य संपादक उमेश मोरे, सटाणा, नाशिक.